रोज रोज जेवण काय बनवायचं हे सर्व गृहिणींना एक मोठा प्रश्न असतो. आज संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं हा मला विचार पडला होता. पण आज दुपारचा भात पण भरपूर प्रमाणात उरलेला आणि फ्रीजमध्ये पनीर पण होतं. मग ठरवलं चला आज मुलांच्या आवडीची पनीर बिर्याणी बनवूया. आता 1 ते 2 चमचे दही घेतलं आहे मी. त्यात लाल तिखट, हळद आणि कसुरी मेथी टाकून छान असं फेटून घेतलं आहे. त्यात पनीरचे हे चौकोनीचे तुकडे करून मी मॅरिनेट करून ठेवले आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात 2 चमचे तेल टाकले. सुके खडे मसाले टाकले. त्यात लवंग, दालचिनी आणि काळी मिरी 4-4 तुकडे टाकलेत. 2 मोठ्या साईजचे कांदे असे लांबटच कापून घेतलेत. लांबट कापले की फटाफट कापले जातात कांदे. छान असा कांदा गुलाबी परतून घेतला आहे मी. त्यात 1 चमचा आले लसणीची पेस्ट टाकली आहे. छान पेस्ट पण परतली की त्यात सर्व सुके मसाले घालते मी. हा बिर्याणी मसाला घातला आहे. आता लाल तिखट आपण पनीरमध्ये घातलेलं आहे म्हणून मी ह्याच्यात घालत नाही आहे. तुम्हाला जर संगेश्वर लाल तिखट घालायचं असेल तर घालू शकता. आता याच्यात 2 टमॅटो टाकले आहेत मी मोठे कापून. छान असे टोमॅटो मिक्स झाले की त्यात आपल्याला मीठ घालून झाकण ठेवून छान टमॅटो नरम करून घ्यायचे. झाकण ठेवलं की 1 ते 2 मिनटात छान टमॅटो नरम होतात. चमच्याच्या मागच्या साईडने मी छान त्याला स्मॅश करून घेते म्हणजे आपली ही ग्रेव्ही तयार होईल. छान स्मॅश झाल्यावर हे पनीरचं जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं ते टाकते सर्व. ते पण छान आपल्याला मिक्स करून परत झाकण ठेवून 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं झालेत. आता ह्याच्यात मी हा तेजपत्ता मध्ये येतो आहे त्याला मी काढून टाकते कारण थोडा मोठा साईजचा तेजपत्ता आहे हा. त्यात मी आता हा सर्व भात दुपारचा आहे तो मिक्स करते आहे. छान असा मिक्स करून घेतला आहे. अशी आपली गरमागरम पनीर बिर्याणी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की